जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुक्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले युट्यूब चॅनल अर्थातच स्टिकर मराठी पोलीस भरती। तर मित्रांनो, सध्याची परिस्थिती प्रत्येकाला माहित आहे की ऑलमोस्ट सगळे पेपर झालेले आहेत। मुंबई पुण्याचे सोडून सगळे पेपर झालेले आहेत। तर मुंबईचे ज्यांचे पेपर बाकी आहेत आणि ज्यांचे पुण्याचेही पेपर बाकी किंवा अजून एखादा चुकून माकून राहिला असेल, जे पेपर बाकी आहेत त्यांच्यासाठी हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे की कुठल्या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जात आहेत। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की प्रयोग टॉपिक थोडीशी कन्सेप्ट पाहूयात, जेणेकरून जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनाही थोडंसं कळावे की प्रयोगामध्ये नक्की काय काय आपल्याला शिकायचं असतं। ठीक आहे, ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांना माहिती आहे प्रयोगची कन्सेप्ट, कर्ता काय, कर्म काय, क्रियापद काय, कर्तरी कर्मणी भावे मिश्र सगळं माहिती आहे। ज्यांना नाही हे माहिती तर त्यांच्यासाठी आजचं लेक्चर आपलं महत्त्वाचं आहे। प्लस कन्सेप्ट थोडीशीच घेणार आहे आणि त्याच्यानंतर यावर्षी विचारलेले प्रश्न आपण पाहणार आहोत। ठीक आहे, तर चालू करूयात। सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत ते म्हणजे प्रयोग हा शब्द कसा तयार झाला। कोणाला माहिती असेल कमेंट बॉक्स मध्ये लगेच सांगायचं आहे। ओके, प्रयोग हा शब्द कसा तयार झालेला आहे, तर प्रयोग हा शब्द संस्कृत मधून प्र अधिक यूज पासून, यूज म्हणजे वापर करणे प्रत्येकाला माहिती आहे, प्र अधिक यूज पासून प्रयोग शब्द तयार झाला। त्याचा अर्थ काय होतो, वापर करणे असा होतो। ठीक आहे, प्रयोगामध्ये आपल्याला नेमकं काय करायचं असतं, कोणाचा वापर करायचा असतो, कारण आजकाल सगळे वापर करून घेण्यासाठीच जवळ येतात, बरोबर ना। तर प्रयोगामध्ये कोणाचा वापर करून घ्यायचा असतो, तर आपलं जे काही कर्ता आहे किंवा कर्म आहे यांच्याप्रमाणे आपल्याला काय करायचं असतं, तर क्रियापद बदलून बघायचं असतं, बदलते की नाही ते। ओके, तर सगळ्यात पहिले प्रयोगाची व्याख्या काय आहे, तर प्रयोगाची व्याख्या कर्ता कर्म क्रियापद यांची वाक्यात एक जुळणी ठेवण रचना जी केलेली असते त्यालाच काय म्हणतात, प्रयोग असं म्हटलं जातं। एक वाक्य फ्रेम होतं तेव्हा त्याच्यामध्ये काय काय असतं, नॉर्मली जर आपण विचार केला एखादं वाक्य जर आपण बनवतोय, आता काय आपण वाक्य बनवून बोलत नाही, तसं जर बोललो असतो तर भांडण व्हायचं कारणच नसतं, विचार करून बोललो असतो। तर विचार नाही करत, आता आपली स्वतःचीच मातृभाषा आहे मराठी, त्याच्यामुळे आपण ऑन दी स्पॉट आपल्याला जमतं बोलायला, बरोबर। पण जे एखादं वाक्य, आपण कुठलंही वाक्य घ्या, एखादं वाक्य घेतलं, वाक्य पूर्ण होण्यासाठी कशाची गरज असते बरं, वाक्य पूर्ण होण्यासाठी सगळ्यात पहिलं महत्वाचं त्याच्यातून आपल्याला क्रियेचा बोध झाला पाहिजे, राईट। क्रिया कशामध्ये असते, धातूमध्ये असते, बरोबर। क्रिया आहे पण क्रिया कोणी केलीच नाही तर काय होणार, तशीच पडून राहणार, येणे जाणे खाणे किंवा ये जा उठ बस कर पी एवढंच येईल त्याच्यामध्ये। वाक्यातून अर्थबोध झाला पाहिजे की समोरच्याला काय सांगायचंय ते, बरोबर ना। सगळ्यात पहिलं महत्वाचं क्रियापद एक नंबरला महत्वाचं आहे। महत्वाच्या गोष्टी सांगते मी, प्रयोगामध्ये काय काय महत्वाचं असतं। सगळ्यात पहिले क्रियापद महत्वाचं का, कारण क्रियापदामध्येच क्रिया दडलेली असते। क्रिया म्हणजे धातू असते, ये म्हणजे येण्याची क्रिया, जा म्हणजे जाण्याची क्रिया। क्लिअर, ही क्रिया करणार कोणीतरी वाक्यामध्ये पाहिजे तरच क्रिया घडेल ना। क्रिया केलीच नाही तर घडणार कशी काय, नुसती क्रिया ठेवून फायदा आहे का, त्याचा वापर करायला पाहिजे ना आपल्याला। म्हणजे क्रिया करणारा जो कोणी असतो त्याला आपण काय म्हणणार, पुस्तकं खूप जण वाचतात पण हे लॉजिक कुठंच देत नाही जे आपण देतो। ठीक आहे, कर्ता का गरजेचा असतो, कारण कर्ता काय करतो, क्रियापदामध्ये जी क्रिया दिलेली असते, धातूमध्ये असते, क्रियापदामध्ये जी क्रिया दिलेली असते ती क्रिया करण्याचं काम कोण करत असतं, कर्ता करत असतो। कर्ता म्हणजे क्रिया करणारा, हे दोघंच माझ्या मते तरी महत्वाचं आहे। तुम्ही म्हणाल मॅडम मग कर्म महत्वाचं आहे, पण जर कर्म हे एक नंबरला महत्वाचं असतं तर मग अकर्मक वाक्य तयारच झाले नसते ना। काही काही वाक्य तयार होण्यासाठी कर्माची गरज लागते, कर्म नसेल वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही। राम झाला, गुरुजी दिसतात, आंबा निघाला, कर्म नाहीये वाक्यात, लॉजिक लागत नाही, अंदाजच लागत नाहीये की अर्थ काय घ्यायचंय वाक्यातून। म्हणजे काही वाक्य अशी आहेत की त्या वाक्यामध्ये कर्म नसेल तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही। बघा, सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे क्रियापद, ज्याच्यामध्ये क्रिया दडलेली असते। आता क्रिया करणारा कोणीतरी पाहिजे म्हणजे येतो कर्ता, क्रिया करणारा जो कोणी असतो त्याला म्हणतात कर्ता। त्याच्यानंतर कर्त्याने केलेली क्रिया ज्याच्यावर घडते म्हणजे काय रे, थोडक्यात सोसणारा व्यक्ती, शोषित पीडित आपण म्हणूया।
माझं शिकवणं तुम्हाला कसं वाटतंय, जुने असतील नवीन असतील, तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. कधीपासून टिक्कर मराठी बघतात, आवडतंय की नाही सेशन ते. ओके. हा, तर क्रिया सोसणारा जो कोणी असतो त्याला कर्म आपण म्हणतो. ओके. कधी कधी क्रिया जो करतो ना तोच सोसतो, म्हणजे जैसे ज्याचे कर्म तैसे, म्हणजे जो करतो तोच सोसतो, म्हणजे वाक्यात कर्म नसतं. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की कर्म हा ऑप्शनल आहे, म्हणजे काही वाक्यांमध्ये कर्म कंपल्सरी लागतच आणि काही वाक्यांमध्ये कर्म नसला तरी वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय. कर्म नसलं तरी वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय. फॉर एक्झाम्पल आपण जर उदाहरण घेतलं, श्रावणीला थंडी वाजते, खूप वेळा विचारून झालंय. राजाला मुकुट शोभतो, झाले की नाही विचारून. गौरीला साडी शोभते, झालंय की नाही विचारून. सूर्य पूर्वेला उगवतो, नाही विचारून झालंय. पण आहे कर्म वाक्यात नाहीये. श्रावणीला थंडी वाजते, वाजणारी कोण, थंडी वाजली ती काय, थंडीच, म्हणजे वाक्यात कर्म नाहीये. राजाला मुकुट शोभतो, शोभणारा कोण, राजा नाही, त्याला शोभते, पण कोण, शोभणारा कोण, मुकुट, आणि शोभला तो काय, मुकुटच, म्हणजे वाक्यात कर्म नाहीये. सूर्य पूर्वेला उगवतो, उगवणारा कोण, सूर्य, आणि उगवण्याची क्रिया कोणावर झालीये, पूर्व दिशा आहे तिथंच राहिलीये, क्रिया कर्त्यावरच झालीये. म्हणजे अशी जी काही वाक्य आहेत त्यांच्यामध्ये कर्म नसूनही वाक्याचा अर्थ पूर्ण होते, म्हणजे ती वाक्य अकर्मक ठरली. कळालं. तर या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत वाक्यामध्ये. वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्ता कर्म क्रियापद गरजेचं आहे. क्लिअर. माझा एवढाच मुद्दा आहे की सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत क्लिअर कट सोप्या भाषेमध्ये पोहोचल्या पाहिजे. पुस्तकी भाषा प्रत्येकाला माहिती असते, कारण आपण पुस्तकं वाचून वाचूनच पुढे जात असतो, बरोबर. माझा एवढाच मुद्दा आहे की फक्त तुम्हाला सगळं व्यवस्थित समजायला पाहिजे. आता पुढे प्रयोगाच्या कन्सेप्ट कडे येऊयात आपण. प्रयोगाचे प्रकार विचारले जातात. किती प्रकार एवढंच विचारलं जातं. तर प्रयोगाचं लक्षात ठेवायचे 3च मुख्य प्रकार आहे. ठीक आहे. पहिला आहे कर्तरी प्रयोग. पुढे मी सेशन शेवटपर्यंत बघत राहा. यावर्षी विचारलेले मुंबई आणि पुण्याच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई लोहमार्गाच्या पेपरमधले प्रश्न आणलेले आहेत. तुम्हाला डिफिकल्टी लेवल कळेल, हार्ड आहे, एकदमच इझी आहे की मीडियम आहे ते. या वर्षी पेपर पॅटर्न चेंज झाले, लेवल खूप चेंज झाली. पेपर पॅटर्न तर चेंज होतोच आहे. 25 पैकी 25चा पेपर पॅटर्न आहे, पण काही काही ठिकाणी 13 विचारले, 12 विचारलेत, 18 विचारलेत. जीकेचे तर काय बघायलाच नको, यावर्षी खूप सारे प्रश्न बऱ्याच जिल्ह्यांमध्ये विचारलेत. या पद्धतीने आहे. त्यामुळे तुम्हाला कळायला हवे की कसा पेपर पॅटर्न आहे, पेपरची लेवल सध्याच्या घडीला काय आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. प्रयोगाचे 3 प्रकार आहे, कर्तनी, कर्तरी, कर्मणी आणि भावे. एक्झाम मध्ये सोपा असाही प्रश्न विचारला जातो, प्रयोगाचे प्रकार किती. ठीक आहे. जो एक प्रयोग आहे ना त्यात मुलं कन्फ्यूज होतात. हा नंतर मी कधीतरी डिटेल मध्ये घेणार आहे, तुम्ही फक्त सांगा मला कधी घेऊ ते. मिश्र प्रयोग, त्यालाच दुसरं नाव आहे संकर प्रयोग, त्यालाच तिसरं नाव आहे संकीर्ण प्रयोग. याच्याकडे नंतर जाऊया, आधी मेन मुद्द्याकडे बघूयात. आपल्या व्हिडिओ जास्त मोठा झाला तर तुम्ही कंटाळा करता बघायला, पण सगळं महत्वाचं आहे, त्यामुळे कितीही मोठा होते व्हिडिओ, एक्झामला बसायचे सहन करावंच लागेल. ठीक आहे. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता महत्वाचा असतो, कर्मणी प्रयोगामध्ये कर्म महत्वाचं असतं, भावे प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म दोघही महत्वाचे नसतात. हे समजून घ्या तुम्ही. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता महत्वाचा असतो, कर्मणीमध्ये कर्म, आणि भावे प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म दोघही महत्वाचं नसतं. म्हणजेच काय, तर जेव्हा कर्तरी प्रयोग असतो, जेव्हा कर्तरी प्रयोग असतो तेव्हा काय असतं, कर्ता शब्द लक्षात ठेवा, डॅश डॅश असतो विचारलं जातं. मग तिथं धातुरूपेश असेल पर्यायामध्ये, किंवा कर्ता प्रथमांत असतो असं असेल, किंवा कर्त्याला प्रत्यय नसतो असं असेल, किंवा कर्ता प्रत्यय रहित असतो असंही असू शकेल, बरोबर ना. पर्याय काही असतील, म्हणजे जे लॉजिक लागेल तेच, बरं का. कर्ता कसा असतो कर्तरी प्रयोगामध्ये, धातुरूपेश असतो. धातुरूपेश म्हणजे क्रियापदावर हुकूमत गाजवणारा. कळालं. लाईट नाहीये त्यामुळे जरा गरम होत आहे, हरकत नाही. बघितलं कॅमेराला पण. ठीक आहे. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता धातुरूपेश असतो. धातुरूपेश असतो म्हणजेच काय, धातुरूपेश असतो म्हणजे क्रियापदावर हुकूमत गाजवतो. हुकूमत गाजवतो म्हणजेच काय, तर
कर्त्याचं लिंग बदललं त्या पद्धतीने क्रियापदाला बदलावंच लागेल. तो काय म्हणतो? कोण? त्याला विसरा, सध्या पेपर चालू आहेत. तो काय म्हणतोय? क्रियापद. क्रियापद काय म्हणतोय? सॉरी, कर्ता काय म्हणतोय? मी बदललो ना, तू पण बदलायचं. माझं वाक्य हे, मी कर्तरी प्रयोग आहे, बरोबर ना? म्हणजे कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलायचं. नाही बदलला तो कर्तरी प्रयोग येणारच नाही. आणि जो प्रयोग असतो ना त्याला प्रत्यय नसतो. फॉर एक्झाम्पल, कर्तरी प्रयोग असेल वाक्यात कर्त्याला अजिबात प्रत्यय नसतो. कर्मणी प्रयोग असेल कर्मालाही वाक्यात अजिबात प्रत्यय नसतो. जेव्हा भावे प्रयोग असेल कर्ता कर्म दोघेही महत्वाचे असतात, म्हणजे दोघांनाही प्रत्यय असतो भावेमध्ये. ओके, तर लक्षात ठेवायचंय, कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता क्रियापदावर हुकूमत गाजवतो, म्हणजे कर्त्याच्या लिंग वचन विभक्ती बदलाप्रमाणे क्रियापद हे बदलतं. ओके, म्हणजेच का बदलतं? कारण कर्त्याला प्रत्यय नसतो. प्रत्यय नसतो म्हणजे कर्ता कसा असतो? प्रथमा विभक्तीमध्ये असतो. म्हणजे प्रत्यय नसतो म्हणजे प्रत्यय रहित असतो. ठीक आहे, आता आपल्याला इथं पाहायचं आहे कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार. शॉर्ट मध्ये पाहूयात, म्हणजे तसं डिटेल मध्येच घेते मी, पण अजून आपल्याला पुढे प्रश्न पाहायचे. कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार आहेत. पहिला आहे सकर्मक कर्तरी प्रयोग. पहिला काय आहे? उगाच लेक्चर घ्यायचे म्हणून कधीच मुलांचा वेळ अजिबात मी आतापर्यंतही वाया घालवला नाही, पुढेही घालवणार नाही. ठीक आहे, सकर्मक कर्तरी खूप सोपं आहे. स म्हणजे आहे, अ म्हणजे नाही. सकर्मक अकर्मक. ओके, दोन प्रकार आहेत, सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग. खूप सोपं, हे दोनच प्रकार कर्तरी प्रयोगाचे आहेत. सकर्मक म्हणजे कर्म आहे, अकर्मक कर्म नाही. ज्या वाक्यात कर्म आलेलं असतं आणि कर्त्याच्या लिंग वचन बदल्याप्रमाणे क्रियापद बदलतं त्या वाक्याला आपण काय म्हणणार? सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणणार. काय सकर्मक कर्तरी? कर्त्याप्रमाणेच क्रियापद बदलतं, पण त्या वाक्यात कर्म असतं आणि कर्म जर त्या वाक्यातून काढून टाकलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणजे त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज लागतेच. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपण एक युनिक उदाहरण घेऊया. पुस्तकी उदाहरणं खूप झाली. ठीक आहे, ती चित्र रंगवते. काय? ती चित्र रंगवते. सकर्मक म्हणजे बघा आता, ती चित्र रंगवते, रंगवणारी कोण? ती झाला कर्ता. रंगवले ते काय? म्हणजे रंगवण्याची क्रिया कोणावर झाली? सोचतय कोण? रंगवते ती, पण कोण सोचतय? कोण सोचतय? तर चित्र. रंगवले ते काय? चित्र. चित्र झालं आपलं कर्म. म्हणजेच काय? तर वाक्यात कर्म आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज लागली. ती चित्र रंगवते, कर्म आहे म्हणून सकर्मक, आणि कर्त्याला पण प्रत्यय नाही, कर्माला पण प्रत्यय नाही. अशा वेळी सगळ्यात पहिले कर्त्याचं लिंग वचन बदलून बघायचं क्रियापद बदलतंय की नाही. डायरेक्ट कर्माला हात घालायचा कधीच नाही, लक्षात ठेवा नेहमी. ठीक आहे, ती चित्र रंगवते, ती स्त्रीलिंगी आहे. पुल्लिंगी सर्वनाम करून बघा बरं. ती चित्र रंगवते, तो चित्र रंगवतो. रंगवतेचं रंगवतं झालं अनेक वचन. ते चित्र रंगवतात, म्हणजे कर्त्याप्रमाणे क्रियापद बदललं. कर्ता धातू रूपेश आहे की नाही? त्याच्यामुळे कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलत असून वाक्यात कर्म आहे, म्हणून अशा वाक्याला आपण काय म्हणणार? सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणणार. कन्सेप्ट शिकवते, त्याच्यामुळे एक एकच उदाहरण इनफ आहे. ओके, नंतर तुम्हाला जेव्हा हवंय तेव्हा मी डिटेलमध्ये घेऊन येईल. एक एक प्रकार घेऊ हवं तरी एका दिवसाला. ठीक आहे, ज्यांना ज्यांना सेशन आवडते लाईक करून घ्यायचं, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचे. आता पाहूया आपण अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजेच काय. हा, सकर्मक म्हणजे कर्म काढून टाकलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. ती रंगवते काय? ती तोंड रंगवते, ती भिंत रंगवते, ती चित्र रंगवते, ती कपडे रंगवते. कुठलाही अर्थ लावून आपण मोकळं होऊ, म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, कर्म लागतच तिथं, म्हणून सकर्मक म्हटलंय. अकर्मक म्हटलं तर वाक्यात कर्म नसतं आणि वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज सुद्धा लागत नाही. जे की बोलता बोलता मी मगाशी सांगून टाकलं होतं, सूर्य पूर्वेला उगवतो. काय? सूर्य पूर्वेला उगवतो असं आपलं वाक्य आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, उगवणारा कोण? सूर्य. सूर्य झाला कर्ता. उगवण्याची क्रिया कोणावर झाली? कोण सोचतय? पूर्व सोचतय का? उगवला तो काय? उगवणा. क्रिया करणारा पण तोच, सोचणारा पण तोच. दिशा सोचत नाही.
म्हणून वाक्यात कर्म नाहीये आणि कर्म नाहीये तरी आपल्याला वाक्याचा अर्थ कळतोय ना की सूर्य पूर्वेला उगवतो हे सांगितलं इथे. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज सुद्धा लागत नाही, त्याला म्हणतात अकर्मक कर्तरी प्रयोग. कन्सेप्ट क्लिअर होत आहेत का एवढं मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये. ठीक आहे, हे झालं कर्तरी प्रयोगाच्या बाबतीत. कर्मणी प्रयोग बघूयात आता आपण. एकच मिनिट. हा, आता आपण पाहूया कर्मणी प्रयोग. दुसरा प्रकार आहे, एक मिनिट. हा, दुसरा प्रकार आहे कर्मणी प्रयोग. शॉर्ट मध्ये पाहूयात आपण. आता कर्मणी प्रयोगामध्ये दोन प्रकार पाडलेले आहेत. काय? कर्मणी प्रयोगात दोन प्रकार पाडलेले आहेत. पहिला आहे प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग. पहिला प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग आणि इकडे गौण कर्तृक कर्मणी प्रयोग. नावातच ठीक आहे, स्टार्टिंग पासून मी सांगत आलेली आहे की मराठी व्याकरण एकदम सोपं आहे, फक्त त्या नावातून तुम्हाला ट्रिक शोधता आली पाहिजे की याच्यात आपल्याला काय शिकायचंय. प्रधान म्हणजे महत्वाचं, कोण? कर्तृक म्हणजे कर्ता. म्हणजे कर्मणी प्रयोग असून सुद्धा कर्त्याला प्राधान्य दिलं जातं. काय? कर्मणी प्रयोग असून सुद्धा जेव्हा कर्त्याला प्राधान्य दिलं जातं तेव्हा तो प्रयोग आहे आपला प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. याच्यात एक ट्रिक लक्षात ठेवायची. बरं, आधी याचे उपप्रकार सांगते. याला उपप्रकार नाहीये, हा ओनली वन पीस आहे. ठीक आहे. गौण कर्तृक कर्मणी प्रयोगाचे मात्र 4 प्रकार पडतात. ठीक आहे, गौण कर्तृक कर्मणी प्रयोगाचे 4 उपप्रकार पडतात. पहिला आहे आपला नवीन कर्मणी प्रयोग, ज्याचं दुसरं नाव आहे कर्मकर्तरी प्रयोग. दुसरा प्रकार आहे समापन कर्मणी प्रयोग, ज्याच्यामध्ये क्रिया संपन्न झाल्याचा बोध होतो. तिसरा प्रकार आहे पुराण कर्मणी प्रयोग. पुराण म्हणजे प्राचीन, प्राचीन म्हणजे जुना, ज्याच्यामध्ये काय असतं? संस्कृत वाक्य असतात. ही ट्रिक मी तुम्हाला सांगितली होती लक्षात ठेवायला. ठीक आहे. आणि चौथा आपला प्रकार आहे शक्य कर्मणी प्रयोग. शक्य कर्मणी यांच्यामध्ये काय असतं? कर्ता गौण असतो, कमी महत्वाचा असतो. कर्ता गौण असतो, पण इकडे मात्र कर्ता महत्वाचा असतो. इथंच एखादं उदाहरण घेऊया. प्रधान कर्तृक कर्मणी. हा, तुम्हाला मी सांगत होते जेव्हा प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असतो ना तेव्हा काय असतं, तर तेव्हा कर्त्याला तृतीय विभक्तीचे प्रत्यय असतात. काय? प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगामध्ये काय असतं, तर कर्त्याला तृतीय विभक्तीचा प्रत्यय असतो आणि कर्मणी आहे म्हणजे कर्माप्रमाणे क्रियापद बदलणारच आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, रामाने काम करावे. करणारा कोण? राम. राम झाला कर्ता, कर्त्याला तृतीय विभक्तीचा प्रत्यय आहे म्हणजे हा झाला प्रधान कर्तृक. ओके. आता कर्मणी आहे का? कर्माप्रमाणे केले ते काय? काम. किंवा करावे ते काय? काम. काम झालं आपलं कर्म. कर्माप्रमाणे क्रियापद बदलते का बघा. रामाने काम करावे, रामाने धंदा करावा. लिंग बदललं. अनेक वचन करा बरं. रामाने काम करावे, रामाने कामे करावी. म्हणजे कर्माच्या लिंग वचन बदलाप्रमाणे क्रियापद बदलते, म्हणून कर्मणी प्रयोग कर्त्याला तृतीय विभक्तीचा प्रत्यय आहे म्हणजे कर्ता प्रधान आहे. इथे कर्मणी प्रयोग असून सुद्धा कर्त्याला प्राधान्य दिलं गेलंय, म्हणून या प्रयोगाला आपण म्हणणार प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. ठीक आहे, नंतर आपण कधीतरी डिटेलमध्ये घेणार आहोतच. ओके. आता आपण पाहूया गौण कर्तृक कर्मणी प्रयोग. काय? गौण कर्तृक कर्मणी म्हणजे कर्म कमी महत्वाचं असतं इथे. तर सगळ्यात पहिलं नवीन कर्मणी प्रयोग. इथंच आपण छोटंसं उदाहरण घेऊया का, की खाली घेऊयात? आहे अजून खाली पण आहे, चालेल. नवीन कर्मणीचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर काय असतं रे याच्यामध्ये? नवीन कर्मणीमध्ये लक्षात ठेवायला काय असतं? फक्त त्याचं दुसरं, कधी कधी पर्यायामध्ये नवीन कर्मणी देत नाही बरं, आजकाल ट्रेंडच झालाय तो, कर्मकर्तरी देतात. ठीक आहे. हा प्रयोग इंग्रजीतून मराठीत घेण्यात आलेला आहे आणि या प्रयोगामध्ये कर्माप्रमाणे लिंग वचन बदलतंय, क्रियापद कर्माच्या लिंग वचन बदल्याप्रमाणे क्रियापद बदलतंय की नाही हे पाहण्याची गरजच नाहीये. याच्यामध्ये फक्त बघायचं असतं की कर्त्याला कडून प्रत्यय आहे का. काय? याच्यामध्ये फक्त बघायचं असतं कर्त्याला कडून प्रत्यय आहे का. फॉर एक्झाम्पल खूप फेमस आहे ते म्हणजे उदाहरण आपलं, मांजराकडून उंदीर मारला गेला. काय? मांजराकडून उंदीर मारला गेला. किंवा रामाकडून रावण मारला गेला. खूप फेमस उदाहरण आहेत ही. इथं वेगळं काहीच नाही बघायचं, फक्त मारणारा कोण? मांजर.
मांजर झाला कर्ता, कर्त्याला कडून प्रत्यय दिसला रे दिसला, नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्मकर्तरी प्रयोग, एवढंच लक्षात ठेवायचं. आणि अजून एक दुसरा टाईप नवीन कर्मणीचाच घेते, सभेत पत्रके वाटली गेली. सभेत पत्रके वाटली गेली. अशा टाईपच्या वाक्यांमध्ये कर्ता दिलेला नसतो, पण जो कोणी कर्ता घेऊ वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्त्याला कडून प्रत्यय. विद्यार्थ्यांकडून सभेत पत्रके वाटली, वाटणारा कोण दिलंय का इथे? सभेत वाटली गेली पत्रके, वाटली ती काय पत्रके कर्म आहे, कुठे ठिकाण दिले सभेत, कर्ता कोण आहे? मी नाही बाबा, मला तुम्हाला शिकवणं सोडून दुसरं करायला टाइमच भेटत नाही, आता गेली असती. ठीक आहे, सभेत पत्रके वाटली गेली, वाटणारा कोण आहे? कोणीच दिलेलं नाहीये, पण जो कोणी करता येईल त्या कर्त्याला काय होईल? कडून प्रत्यय लागेल. कर्त्याला काय होईल? कडून. विद्यार्थ्यांकडून सभेत पत्रके वाटली गेली. तर या टाईपचा सुद्धा अभ्यास चालू करा, कारण बरेच विद्यार्थी फक्त ऑब्झर्वेशन करतात की कर्त्याला कडून प्रत्यय आहे का, इथं दिसत नाहीये, मग गोंधळतात. कळालं? नवीन कर्मणी. त्याच्यानंतर आपण बघूया समापन कर्मणी. खूप सोपं आहे हे सुद्धा. इथं बघूयात, दुसरा गौण कर्तृकचा दुसरा प्रकार आहे, प्रधान कर्तृकला प्रकार नाही. समापन कर्मणी, याची ट्रिक सुद्धा नावातच आहे. काय? समापन, संपन्न म्हणजे पूर्ण. क्रिया, वाक्यात जी क्रिया दिलेली असते क्रियापदामध्ये, ती क्रिया पूर्ण झाल्याचा बोध होतो, म्हणजे संपन्न झाल्याचा जेव्हा बोध होतो तेव्हा ते असतं आपलं समापन कर्मणी प्रयोगाचं वाक्य. कुठलंही घ्या ना, शुभांगी मॅडमचे शिकवून झाले, शुभांगी मॅडमचे शिकवून होईल, माझा अभ्यास करून झाला, माझा अभ्यास करून होईल. क्रिया संपन्न होण्याचा बोध होतो, म्हणजे पूर्ण झाल्याचा बोध होतो, किंवा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, प्रोसेसमध्ये आहे, पुढे पूर्ण होणारे असा बोध होत असेल तरी सुद्धा समापन कर्मणी असतं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आत्ताच उदाहरण घेऊया, आमचा अभ्यास करून झाला, आमचा अभ्यास करून झाला. ठीक आहे, किंवा आमचा अभ्यास करून होईल. दोन्ही पण क्रियापद लक्षात ठेवा. करून झाला म्हणजे क्रिया संपन्न झाली आहे, करून होईल म्हणजे आता चालू आहे म्हणजे होणार आहे. असंच आपण कुठलीही क्रिया म्हणू शकत, काही म्हणू शकत नाही ना, मी पोलीस होईल. काय एवढं ठामपणे म्हणतोय? कारण ती प्रोसेस चालू आहे. तुम्ही जर ग्राउंडच चालू केलं नसेल, अभ्यास चालू केला नसेल, तर कसं काय तुम्ही म्हणाल मी पोलीस होईल म्हणून? जी क्रिया चालू असते तीच पुढे संपेल असं म्हणू ना आपण. माझा अभ्यास करून होईल म्हणजे ऑलरेडी चालू आहे, तो पूर्ण होईल कधी ना कधी, थोड्या वेळाने म्हणा किंवा उद्या म्हणा किंवा काय. समापन कर्मणी. गौण कर्तृक दुसरा प्रकार समजला प्रत्येकाला. तिसरा प्रकार आहे आपला शक्य कर्मणी. तिसरा प्रकार काय आहे? शक्य कर्मणी. शक्य म्हणजे इथं फक्त तुम्हाला कर्त्याची शक्यता किंवा सामर्थ्य लक्षात ठेवायचं. कर्ता क्रिया करण्याची शक्यता असते किंवा त्याच्यामध्ये ते सामर्थ्य असतं. ओके, मग फक्त इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं की क्रियापदाला वते किंवा वितो प्रत्यय असतो. समजतंय? प्रयोजक क्रियापद आणि शक्य क्रियापद या दोघांमध्ये कन्फ्युज होतो आपण. दोघांमध्ये वते वितो कधी कधी असतं, फक्त एवढंच असतं की प्रयोजक क्रियापद जेव्हा असतं तेव्हा प्रयोजक मध्ये कर्ता स्वतः क्रिया न करता दुसऱ्याकडून करून घेतो, आणि शक्य कर्मणीमध्ये कर्ता क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य कळतं. म्हणजे आधी तो क्रिया करू शकत नव्हता, पण आता त्याच्यामध्ये सामर्थ्य आलंय की तो क्रिया करू शकतो. कळाले? एक जर याचं आपल्याला उदाहरण घ्यायचं म्हटलं तर, त्याला आता अभ्यास करवतो. कारण भरती जवळ आली ना, जवळ आली म्हणजे संपली. ज्यांचा मुंबईचा पेपर आहे त्यांच्यासाठी सांगते हे उदाहरण. आधी अभ्यास करत नव्हतो, लय लांब मुंबईचे पेपर, ग्राउंडच चालू अजून लय लांब, काय टेन्शन घ्यायचंय आपल्याला, असा विचार करून करून आपण काय करत होतो, पुस्तक पण उचकत नव्हतो. पण आता डायरेक्ट कळाले की आता पेपर येणार आहे, काही झालं तरी आता नो ऑप्शन. मग आता त्याला आता अभ्यास करवतो म्हणजे तो आता अभ्यास करण्याची शक्यता आहे, तो आता अभ्यास करू शकतो. कर्ता क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य जेव्हा कळतं तेव्हा तो असतो आपला शक्य कर्मणी. आणि आपला पुढचा गौण कर्तृकचा पुढचा उपप्रकार आहे आपला शक्य झाला, नवीन कर्मणी झाला, समापन कर्मणी झाला, पुराण राहिला. ठीक आहे, पुराण कर्मणी प्रयोग त्यालाच म्हणतात प्राचीन कर्मणी किंवा जुना कर्मणी. ओके, याच्यामध्ये ट्रिक काय आपली,
तर फक्त संस्कृत वाक्य बघायचे, बाकी काहीच नाही बघायचं तुम्हाला. फक्त काय लक्षात ठेवायचे, पुराण म्हणजे जुनं, आणि जुन्या काळी कुठली भाषा असायची, संस्कृत. अजूनही आपण संस्कृत मधले ग्रंथ आपल्या घरी चालतात. कोणाकोणाच्या वर्षभराचा ग्रंथ असतो, 5-5 ओळी घेतात रोज फक्त, बस. हो ना. पुराण कर्मणीमध्ये फक्त संस्कृत वाक्य लक्षात ठेवायचे. काय एक फेमस वाक्य खूप वेळा विचारले गेले, काय, त्वा काय कर्म करीजे लघु लेकराने, फेमस आहे. आणि क्रियापदाला जे प्रत्यय असतो पुराण कर्मणीमध्ये, कधी विचारलं फिलिंग द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा भरा, डॅश डॅश असं येतं ना, जे प्रत्यय असतो, धातूला जे प्रत्यय असतो, कर धातू आहे ना, करी जे क्रियापद आहे याच्यामध्ये जे धातू असतो पुराण कर्मणीमध्ये. ठीक आहे, हा झाला आपला कर्मणी प्रयोग. पुढचा आहे आपला तो म्हणजे शेवटचा प्रकार बघूयात आपण, भावे प्रयोग. आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडेसे प्रश्न, 2-4च प्रश्न घ्यायला, तर जास्त नाही घेणार, व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. ठीक आहे, बाकीचं राहिलेलं आपण पुढच्या कधीतरी कंटिन्यू करूयात. ओके, आता भावे प्रयोग जर बघायचं म्हटलं तर भावे प्रयोगामध्ये आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय की कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय असतो. काय, दोघांनाही प्रत्यय असतो. आता याच्यामध्ये सुद्धा सकर्मक भावे आणि अकर्मक भावे आहे, पण तो बघायला आपण नंतर बघणार आहोत. सध्या आपण प्रश्नाकडे वळूयात, ते जास्त महत्वाचं आहे. आता एवढी कन्सेप्ट पाहिल्यानंतर प्रश्न नाही झाले तर काही मजा नाही ना, बरोबर. ठीक आहे, भावे प्रयोगामध्ये लक्षात ठेवायचं एक ट्रिक आहे आपली, काय, माझी स्वतःची, जे असेल त्याला प्रत्यय. जे असेल म्हणजे कोण रे, दोघच, कर्ता कर्म, जे असेल त्याला प्रत्यय असतो. ठीक आहे, ही ट्रिक लक्षात ठेवा. का असं म्हटलं, कारण कधी कधी काय असतं, कर्म नसतं ना वाक्यात, अकर्मक असतं ते. जे असेल त्याला प्रत्यय, प्रत्यय आहे म्हणजे तो धातुरूपेश नसतो, धातुरूपेश नसतो म्हणजे क्रियापदावर हुकूमत गाजवत नाही, आणि हुकूमत गाजवत नाही म्हणजे त्याचं जरी आपण लिंग किंवा वचन बदलून पाहिलं तर त्यांच्याप्रमाणे क्रियापद बदलत नाही. कळालं. तर भावे प्रयोगामध्ये सकर्मक म्हणजे ज्या वाक्यात कर्म असतं, रामाने रावणा, फॉर एक्झाम्पल घेतलं आपण, काय, रामाने रावणाला मारले, इथं अर्थ नसतो महत्वाचा बरं का, इथं प्रत्यय कोणाला आहे काय ते महत्वाचं. रामाने रावणाला मारले म्हणजेच रावण रामाकडून मारला गेला, अर्थ सेम आहे पण प्रयोग वेगळा आहे ना, तो नवीन कर्मणी, हा सकर्मक भाव आहे. लक्षात घ्या का म्हटले मी असं. मारणारा कोण, राम, राम झाला कर्ता, मारले ते कोणाला, रावण, रावण झालं कर्म. जे असेल त्याला प्रत्यय म्हणजे कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय, दोघांनाही प्रत्यय आहे, वाक्य भूतकाळी आहे, म्हणजेच काय झालं, हे आपलं भावे प्रयोग आहे. सकर्मक अकर्मक अकर्तुक भावे सुद्धा आहे. अकर्तुक भावे म्हणजेच भावकर्तरी प्रयोग, म्हणजे काय तर वाक्यात कर्ता दिलेला नसतो. एक नॉर्मल उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आता फेमसच घेऊया, तेच आठवते मला, जाऊ दे. सहलीला जाताना कात्रज जवळ उजाडले. ठीक आहे, क्रियापद लक्षात ठेवा. आधी हे समजून घ्या, उजाडणारं कोण दिलंय का, कोणीच दिलेलं नाही. सहल उजाडली आहे, उजाडलं म्हणजे सकाळ झाल्यावर नाही का थोडं थोडं अंधार जाऊन उजेडाकडे रूपांतर होतं, ते आहे उजाडणं. ओके, उजाडणारं कात्रज आहे का, नाही. जाताना आहे, नाहीये, म्हणजे वाक्यात कर्ता नाहीये, कर्त्याचा भाव क्रियापदामध्ये आहे, त्यालाच म्हणतात अकर्तुक भावे. काय म्हणतात, अकर्तुक किंवा भावकर्तरी प्रयोग. मग याच्यामध्ये पुढे खूप आहे आपलं, ते शक्य भावे, पुराण भावे, समापन भावे, हे आपण नंतर कधीतरी डिटेलमध्ये पाहणार आहोत, काही अवघड नाहीये ते सुद्धा. ठीक आहे, अकर्तुक मध्ये अजून उदाहरणे अशी, म्हणजे क्रियापद लक्षात ठेवा, उजाडले, सांजावले, मळमळले, यांच्यामध्ये फक्त भावना दडल्यात, क्रिया करणारा कोण येतच नाहीये. खवखवले किंवा खवखवते, यासारखी क्रियापद अजून माहिती असेल तर सांगा कमेंटमध्ये. ही क्रियापद लक्षात ठेवा, भावकर्तरी प्रयोगाची आहेत. तर आणि मिश्र प्रयोग सुद्धा नंतर पाहूयात की मिश्र प्रयोगामध्ये काय असतं, तर एकाच वाक्यामध्ये 2-2, 3-3 प्रयोगांची लक्षणं दिसतात. कर्तृ कर्म संकर, कर्तृभाव संकर, कर्मभाव संकर,
कर्तृ कर्म भाव संकर. तर हे 4 प्रकार आहेत आपल्या मिश्र प्रयोगाचे. तर ते नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आता सध्या आपण पाहूया की मुंबई लोहमार्गला कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. प्रश्नांची लेवल बघा, त्याच्यामुळे हे सोपे प्रश्न प्रत्येकालाच येतात ना, हे बघू नंतर. ऱ्हस्व स्वर कोणता? तर ऱ्हस्व स्वर प्रत्येकाला माहिती, याच्यामध्ये अऱ्हस्व स्वर आहे, ई दीर्घ स्वर आहे, औ आणि औ दोघं काय आहेत? संयुक्त स्वर आहेत. हे कुणीही सांगेल, मला फक्त तुम्हाला लेवल दाखवायची. कन्सेप्ट सगळ्यांच्या क्लिअर झाल्यात. सेशन आवडले लाईक करा. आणि आता प्रश्न बघा कशा पद्धतीने विचारले जातात. हा एक प्रश्न झाला. तुम्हाला होमवर्कला पण प्रश्न देणार आहे, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. एकच. हा बघा, असा सुद्धा प्रश्न आजकाल, खालीलपैकी वेगळ्या अर्थाची म्हण. आधी पण विचारला जात होता, पण आता जास्तीत जास्त भर दिला याच्यावर. आता जास्तीत जास्त याच्यावर भर दिलेला आहे. वेगळ्या अर्थाची म्हण ओळखायची, म्हणजे 3 म्हणींचा अर्थ सारखा, एका म्हणीचा अर्थ वेगळा. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी, म्हणजे कारण घडलं एका ठिकाणी आणि त्याचा उपाय भलतीकडेच. असा इथे पण आहे बघा, डोळ्यात केर आणि कानात फुंकर. कचरा, जर शब्दाचा अर्थ घेतला तर डोळ्यात कचरा गेला आणि कानात फुंकर मारले, म्हणजे कारण इथं आहे, इथंच उपाय व्हायला पाहिजे, तर इथं उपाय होतोय. दोघांचे सेम अर्थ. आग डोळ्याला, लोणी टाळ्याला. काय? आता आग लागली डोळ्याला आणि लोणी कुठं टाळ्याला लावले, म्हणजे याचं सुद्धा तेच आहे, कारण एका ठिकाणी आणि उपाय मात्र भलत्याच ठिकाणी आहे. म्हणजे आपलं उत्तर आपल्याला क्लिअर झालं की पर्याय चौथा योग्य. या तिन्हींचा अर्थ सेम आहे. या पद्धतीच्या प्रश्नांचा सराव आपल्याला आता वाढवायचा आहे. ज्यांचे मुंबईचे पेपर आहेत, पुण्याचे पेपर आहेत, किंवा अजून एखादा पेपर राहिला असेल, कुणाचा पेपर राहिलाय मला सांगा कमेंट बॉक्समध्ये, ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे. आयत्या बिळावर नागोबा, म्हणजेच काय, मेहनत करायची एकाने आणि त्याचं क्रेडिट भलतंच कोणीतरी घेऊन जातं. ठीक आहे. पर्याय कुठला योग्य? पर्याय चौथा योग्य. हाही प्रश्न. लेवल फक्त तुम्हाला प्रश्नांची दाखवायची मला, तसं तुम्हाला तर अर्थ समजतो. हे प्रत्येकाला, केशवसुत यांचं टोपणनाव वगैरे फेमस आहे. ठीक आहे. हा प्रयोग बघितला तर बघा बरं, भावे प्रयोगाचं उदाहरण सांगा. खालीलपैकी भावे प्रयोगाचं उदाहरण कुठलं आहे? तो मुलगा पेरू खातो. भावे प्रयोग म्हणजे कोणीच धातुरूपेश नाही, कोणाप्रमाणेच क्रियापद बदलत नाही, जे असेल त्याला प्रत्यय. हे डोक्यात ठेवा फक्त. बघा बरं, तो मुलगा पेरू खातो. खाणारा कोण? मुलगा. खाल्ला तो काय? पेरू. दोघांनाही प्रत्यय नाही. मी कामावरून आत्ताच आलो. येणारा कोण? मी. आणि आलो तो कोण? मीच. वाक्यात कर्म नाहीये, कर्त्याला प्रत्यय नाही, अकर्मक कर्तरी. लगेच उत्तर निघालं तोंडी. रिव्हिजन असेल तरच हे शक्य आहे. सिंहाकडून गाय मारली गेली, कर्त्याला कडून प्रत्यय. मग उरलं काय? आईने मुलीस समजावले. परत म्हणाल मॅडम पर्यायावर उभे राहतात. काय मॅडम? पर्यायावर उभे राहतात, म्हणून जरा इकडे आले. ठीक आहे. आईने मुलीस समजावले. समजावणारी कोण? आई. आई झाली कर्ता. समजावले ते कुणाला? मुलीला. मुली झालं कर्म, आई कर्ता, मुलगी कर्म. दोघांनाही प्रत्यय आहे. वाक्य भूतकाळी आहे. दोघांप्रमाणे हे क्रियापद बदलत नाही. क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असतं, लक्षात ठेवा. विचारलं जातं भावे प्रयोगाचे क्रियापद हे तृतीय पुरुषी एकवचनी नपुसकलिंगी असं स्वतंत्र असतं. ओके. पर्याय चौथा योग्य आपला. प्रयोग बघितला ना आपण, म्हणून घेतलं. ठीक आहे. हा बघा, संधीचा जरा मीडियम लेवलचा आहे. निष्पाप हा शब्द ज्या संधी नियमापासून तयार झालेला आहे, त्याच नियमापासून तयार झालेला दुसरा शब्द कोणता? सच्चरित्र, दुष्काळ, पुरस्कार, दुःख. आता लगेच कळते बघा. सच्चरित्र म्हणजे काय झालेलं आहे? त पुढे च किंवा छ आला तर त सुद्धा, तचा सुद्धा च होतो. व्यंजन संधी मधल्या तचा नियम आहे हा आपला. ओके. हा तसा आहे का रे? नाही. हा शब्द कसा तयार झाला ते बघा पहिले. नि विसर्ग अधिक पाप. विसर्गाच्या मागे ई आहे, विसर्गाच्या पुढे प कठोर वर्ण आहे, म्हणून विसर्गाचा काय झाला? श झाला. विसर्ग श संधी. अजून विसर्ग श संधी कुठे आहे हे तुम्हाला ओळखायचंय. ठीक आहे. आता इथे बघा, दुःख तर नाहीये. पुरस्कार, पूर विसर्ग अधिक कार, विसर्गाचा स झालाय, श नाही. दु विसर्ग अधिक काळ. नॉर्मल ऑब्झर्वेशन वर सगळं असतं संधीचं. श श, म्हणून पर्याय दुसरा योग्य. लेंदी क्वेश्चन आजकाल जास्त विचारले जातात, तर त्याच्यावर तुम्ही फोकस करा. अजून प्रश्न पाहूयात काही. बाकी खूप सारे प्रश्न आहेत आपल्याकडे. सगळ्या जिल्ह्यात आणलाय मी, पण तेवढा नाहीये आपल्याकडे वेळ आता. ठीक आहे.
हा बघा आता, एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ असतात ना, त्या टाईप मधला हा प्रश्न आहे. काय आहे प्रश्न? पुढील पैकी कोणत्या पर्यायातील पक्ष हा शब्द पंधरवडा या अर्थाने वापरलेला आहे? पंधरवडा. त्याचा पक्ष घेऊन भांडायला येऊ नकोस. इथं काय रे पक्षाचा अर्थ? त्याची बाजू घेऊन माझ्याशी भांडायला येऊ नकोस. आधी तुला माहितीये काय काय घडलंय? माहित नाही काय नाही, उगाच मैत्रिणी उगाच मित्र आहे म्हणून त्याची बाजू घेऊ नकोस. नाण्याची दुसरी बाजू पण जाणून घ्यायची असते. पक्ष म्हणजे बाजू. तो एका पक्षाचा पुढारी आहे. आता पॉलिटिक्स मध्ये मला जायचं नाही त्यामुळे मी जास्त बोलणार नाही याच्यावर. तो एका पक्षाचा पुढारी आहे म्हणजे पक्ष याचा अर्थ. ओके, त्या जखमी पक्षाला कसे उडता येईल? आता पक्षी तर आपला खग शब्दाचा समानार्थी शब्द. ठीक आहे, आता राहिला एकच. प्रत्येक मराठी महिन्यात 2 पक्ष असतात. पहिला पक्ष कुठला रे? कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. 15-15 दिवसाला एक एक, हो ना. एक असतो पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत, दुसरा अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत. आता कोणता आहे तो ओळखा तुम्ही, कोणत्या कशामध्ये येतो. म्हणजे या पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारले जातात. कधी कधी नॉर्मल विचारतात की या शब्दाच्या खालीलपैकी 4 पर्यायांपैकी कुठला शब्द समानार्थी नाही, किंवा असाही विचारला जातो. तर प्रश्नांची लेवल बघा, सोपे पण प्रश्न, असं नाही की फक्त अवघडच प्रश्न असतात. 4-5 जिल्हे सोडले तर बाकी सगळ्या प्रश्नांमध्ये आपणच घेतलेले सगळे प्रश्न आहेत, असं मी ठामपणे सांगू शकते. कारण ते सगळं माझे घेऊन झालेत. मुलांनाही त्याचा अनुभव आहे. जे आपले टिक्कर मराठीचे स्टुडंट आहेत ना, त्यांनाही अनुभव आहेत की सगळे प्रश्न आपण घेतलेलेच आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये नवीन प्रश्न ते प्रत्येकालाच नवीन गेलेत, प्रत्येकाला थोडेफार अवघड गेलेत, पण सगळे नाही. 4-5 जिल्हे सोडले ते त्यांचं नशीब आता, ज्यांनी ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला त्यांच्यावर. ठीक आहे, तर सोपे पण प्रश्न असतात, असं नाही की अवघडच असतात म्हणून. बरं, आता मी एकच प्रश्न घेईल आणि एक तुम्हाला रिव्हिजनला देईल. ठीक आहे, बाकी राहिलेले प्रश्न आपण काय करू, ते मितव्ययी म्हणजे कमी खर्च करणारा किंवा काटकसरीने राहणारा. सोपं आहे एकदम. बाकी सगळंच सोपं आहे रे. आता मी कादंबरी लिहीन, काळ ओळखा, भविष्यकाळ. शब्दसंग्रहांवर सुद्धा भर द्या आता, कारण काही काही जिल्ह्यांमध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्दसमूहाबद्दल एक शब्द, म्हणी, वाक्प्रचार 70-80% पेपर याच्यावरच निघालाय. आता जिल्ह्यांची नावं आठवत नाही कारण सगळे जिल्हे आपण लाईव्ह घेऊन झालेत आपले विश्लेषण. ठीक आहे, पण जास्तीत जास्त भर काही काही जिल्ह्यांमध्ये शब्दसंग्रहांवरच दिले आणि जे शब्द आपण कधीच ऐकले वाचले नसतील असेही काही शब्द त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. ठीक आहे, तर हा सोपा आहे. भीष्म प्रतिज्ञा म्हणजेच काय? या भीष्म प्रतिज्ञा या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता? ठीक आहे, अत्यंत खडतर प्रतिज्ञा, पुळसट मनुष्य, दारिद्र्याचे लक्षण, भोळा माणूस. तर भीष्म प्रतिज्ञा म्हणजेच काय? तर एकदम म्हणतात ना की हे झाल्याशिवाय मी हे करणारच नाही, एकदम ठाम प्रतिज्ञा, अत्यंत खडतर. म्हणजे प्रतिज्ञा पण तशीच असते, काम पण ते जे आपण ठरवलं असतं ते पण तसलंच कठीण असतं. ओके, अत्यंत खडतर प्रतिज्ञा. तर एक प्रश्न फक्त तुम्हाला मी रिव्हिजनसाठी देते, त्याचं मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचंय. आणि प्रयोग या टॉपिकची कन्सेप्ट तुम्हाला कशी शॉर्टमध्ये सांगितली पण डिटेलमध्ये सांगितली, कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि प्रश्नांची लेवल तर तुमच्यापर्यंत मी आणलेली आहे. तर तुम्हाला अभ्यास तुमचा वाढवायचा आहे. असं नाही की मी खूप सारा अभ्यास केला आता कुठली एक्झाम येऊ दे मी डायरेक्ट क्रॅक करेल, अजिबात ओव्हर कॉन्फिडन्स दाखवायचा नाही, कुठेच नाही. ठीक आहे, एक रिव्हिजन साठी प्रश्न देते इथलंच. ओके, हाच देऊन टाकते बघा. ही पण लेवल अशा पद्धतीने सुद्धा विचारलं जाते. ओके, खालील रिकाम्या जागी पर्यायातील कोणत्या गटातील अक्षरे वापरल्यास दिलेले शब्द अर्थपूर्ण होतील? स्तक दिलेला आहे. स्तक मग इथं काय येईल? ह राम म्हणजेच काय? हस्तक, रास्तक, मस्तक. म्हणजे कुठला अर्थपूर्ण शब्द तयार होईल? पुस्तक, मस्तक, वस्तक, मस्तक, पुस्तक, हस्तक, मस्तक, हस्तक, रस्तक. चारींपैकी जो पर्याय असेल तो मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. तर भेटूयात असाच एक टॉपिक घेऊन. तुम्ही मला सांगा मॅडम कुठला हा टॉपिक क्लिअर करा म्हणून, कन्सेप्ट घ्या आणि प्रश्न घ्या याच पद्धतीने. आणि हे जे तुम्हाला सेशन मी घेतले आज तुमच्यासाठी आवडलंय का मला सांगायचंय. ठीक आहे, चला थांबूयात इथे. कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे, बरोबर येऊ दे चुकीचे येऊ दे, मी आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला. ओके, चलो बाय बाय, टेक केअर, विश ऑल दी बेस्ट, जय हिंद अँड ऑल दी व्हेरी व्हेरी बेस्ट.